मुलांना असं थोडंसं काहीतरी वेगळं जर दिलं ना, खरंच मुलं आहे ना आवडीने खातात आणि आपल्याला पण वाटतं चला आज आपण काहीतरी वेगळं बनवलेलं आहे. आपल्याला पण शिकायला भेटतं काहीतरी. वेळ तर भरपूर लागतो, पण तरी पण बघा, काहीतरी केल्याशिवाय तर आपल्याला जमत नाही, करायलाच पाहिजे. तेव्हाच आपण शिकणार. चला सकाळचीच वेळ आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतरच मी केस विंचरत असते. आता इथे बघा, मी चेहऱ्याला आहे ना माझ्या नेहमी ना गुलाब पाणी लावत असते. माझ्या चेहऱ्यावरती ना भरपूर असे खूप वांग झालेले होते. तर मला सांगितलेलं होतं एक मुलीने का तुम्ही ना म्हणे असं चेहऱ्यावरती ना रोज वॉटर लावत चला, खूप म्हणजे खूप फरक पडतो आणि अजिबात माझ्या चेहऱ्यावरती डाग राहिलेले नाही आहे. आता सकाळचीच वेळ आहे. आता बघा, आज रुमाली डोसा पण बनवायचा आहे, तरी पण इथे भाजी चपाती पण मी बनवलेली आहे. कसं असतं, काही ना हे चालतं, काही ना तो नाश्ता चालतो. चला इथे ना तुरीच्या शेंगांचे दाणे ना मस्त ग्रेव्हीची भाजी बनवून घेतलेली आहे मसाल्याची. त्याच्यानंतर सकाळचीच वेळ आहे, म्हणजे थंडी वगैरे आता भरपूर पडायला सुरुवात झालेली आहे. आता माझे कॅट बघा किती छान असे झोपलेले आहे, मस्त जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं. चला असो, त्याच्यानंतर रुमाली डोसा कसा बनवायचा सांगते तुम्हाला. आता इथे ना सकाळीच ना तोपर्यंत ना मी भाजी चपाती बनवून घेतली आणि इथे ना 2-3 तास आहे ना तांदूळ मी भिजत ठेवलेले होते. हे बघा, अगदी नॉर्मल पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवले आणि अगदी 2-3 चमचे ना पोहे पण मी भिजत ठेवलेले आहे. आत्ताच म्हणजे पोहे पहिले नाही टाकायचे, अगदी आपल्याला दळायच्या वेळेस इथे पोहे आता धुवून आहे ना त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे. ओलं खोबरं आहे ना ते पण फोडून घेतलं आणि थोडेसे त्याचे काप करून घेतलेले आहे. बघू शकता, आपल्याला मिक्सरला हे तिन्ही छान असं बारीक करून घ्यायचंय. जितकं बारीक होईल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे तर खूपच घट्ट आहे. आपल्याला आता याच्यामध्ये ना अजून भरपूर असं पाणी पण घालायचंय आणि आपल्याला मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये. जेवढं तुम्ही हे बॅटर एकदम पातळ कराल ना, तेवढे तुमचे रुमाली डोसे अगदी छान जाळीदार पडतील. चला, इथे तयार झालेलं आहे. पहिलं करून बघा, नाही झालं तर परत थोडं पाणी घाला. इथे पॅन ठेवलेला आहे, म्हणजे कढईच ठेवलेली आहे. थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं बॅटर, बघू शकता. ह्या पद्धतीने आपल्याला ओतायचं. त्याच्यानंतर एक हातामध्ये बघा मी मोबाईल पकडलेला आहे. आता उभा मी मोबाईल पकडलेला आहे. त्याच्यानंतर एक हाताने मी बॅटर टाकते. 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला उलटा करून घ्यायचा हा रुमाली डोसा. चवीला तर एवढा अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने. केलेला असेल तर तुम्हाला माहीतच आहे. आणि सगळे डोसे बघू शकता एवढे सुंदर झालेले आहे आणि जाळी तर एवढी अप्रतिम पडलेली आहे, बघू शकता. सोबत आहे ना हिरवी चटणी आज बनवायची होती. मुलगा म्हणत होता मम्मी हिरवी चटणी बनव, तर हिरवी चटणी पण बनवलेली आहे. चला, धन्यवाद.